नाशिकमधून अत्यंत भयंकर अशी घटना घडलेली आहे। नाशिकच्या पाथर्डी परिसरात ही घटना घडलेली आहे। जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असता परंतु या मुलाचा मृत्यू झालेला आहे। सोनू किसन धोत्रे असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे। पुढे दिलेल्या माहितीनुसार गुजरातहून मोटरसायकलवर घरी येत असताना वाटेतच या युवकावर काळाने घाला घातला आणि नॉयलन मांजामुळे त्याचा गळा कापला गेला। ही जखम इतकी जबर होती की उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार येत्या मे महिन्यात मृत सोनू धोत्रेचं लग्न होतं। अशातच तो गुजरातहून बहिणीला भेटण्यासाठी घरी जात असताना पाथर्डी येथे हा अपघात घडला असून आपल्या बहिणीची भेट अपूर्ण राहिलेली आहे। अशीच एक घटना नाशिकच्या येवल्यामध्ये सुद्धा घडलेली आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते, मात्र असे करत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर उठला असल्याचे समोर आलेले आहे। अशातच नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी घेतल्याची घटना घडलेली आहे। आपलं लवकरच लग्न होतं त्यामुळे बहिणीला भेटण्यासाठी हा तरुण निघाला होता, परंतु त्याची भेट आता अपूर्णच राहिलेली आहे। अक्षरशः या तरुणाचा गळा चिरलेला आहे।